शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे। आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे। गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव झपाट्याने घसरले आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मागील आठवड्याभरात कांद्याच्या भावात जवळपास 21% घसरण झाली आहे। जळगावच्या चाळीसगाव इथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। 2 दिवसात कांद्याचे दर प्रति क्विंटल 600 रुपयांनी घसरलेत आणि त्यामुळे खर्च निघणे अवघड झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। बंगाल उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील आठवडाभर म्हणजेच 18 जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी जाणवेल असा इशारा हवामान खात्याने वर्तवलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट आली आहे। जिल्ह्याचं तापमान 10 डिग्री खाली गेलं असून आणखी काही दिवस थंडीची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे। नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण होणार असून पुढील 2 दिवस अशाच पद्धतीने वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। जळगावच्या कंडारी येथे प्राचीन कपिलेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते। या महोत्सवाला 500 वर्षांची परंपरा असून राज्यभरातील भाविक या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतात। सातारा येथील कराडच्या कोळेवाडीमध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात टाळकऱ्यांनी ठेका धरला होता। गावकऱ्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरीच्या सुखदर गावी भवानी देवीची जत्रा उत्साहात संपन्न झाली। पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। गोंधळ जागर करत मानकऱ्यांनी देवीची पालखी नाचवली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचा दुबईतील शारजा इथे कीर्तन सोहळा संपन्न झाला। त्यांनी आकाशा एवढा हे तुकोबरायांचं चरित्र परदेशात पोहोचवलंय। मुळशी तालुक्यातील सुदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भव्य रांगोळी काढली आहे। फडणवीसांची देहबोली या रांगोळीतून हुबेहूब साकारण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये। देहू-रोडच्या साईनगर, आझादनगर, मामुर्डी परिसरातील शेकडो घरं मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। सोयीसुविधा कागदावरच असल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पालिकेनं याकडे लक्ष दिलं नाही तर शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आसराबारी आणि टेंभूरबारी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ही पाणी टंचाईची समस्या तातडीनं दूर करावी यासाठी रिपाईनं धडक मोर्चा काढला। वातावरणातील थंडी कमी झाली असली तरी फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे। त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यात। घाऊक बाजारात 180 ते 220 रुपये प्रति किलोनं स्ट्रॉबेरी विकली जाते। जळगावच्या अमळनेर तालुक्यात अस्मानी संकटामुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय। ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्या आणि किडीचा प्रादुर्भाव होतोय। त्यामुळे पिकांची लागवड वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। जीआय मानांकन मिळालेल्या केळी आणि वांग्यासह अन्य शेतमालाच्या निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे। जळगावात झालेल्या 1 दिवसीय निर्यात संमेलनामध्ये निर्यातीसाठी सहकार्य मिळेल असा सूर दिसून आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुख्य रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय। जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनचालक त्रस्त झालेत। आठवड्याभरात 5 ते 6 अपघात झालेत आणि त्यामुळे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय आणि त्यामुळे दौंड पोलीस सतर्क झाले आहेत। पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरू नका आणि कुणालाही वापरू देऊ नका, अन्यथा गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा कडक सूचना दौंड पोलिसांनी दिल्या। नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये, कोणी जखमी होऊ नये यासाठी नागपूर वाहतूक पोलीस पुढे सरसावले आहेत। पोलिसांनी जवळपास 3000 वाहनांना सुरक्षा तार बांधून जनजागृती केली आहे। नायलॉन मांजापासून बचाव व्हावा यासाठी दुचाकी वाहनांना सुरक्षा तार लावण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत। तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणलेले वाळू डेपो धोरण विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुंडाळणार असल्याची चर्चा महसूल खात्यामध्ये आहे। शासनाने सध्याच्या वाळू डेपोंची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून 14 जानेवारीपर्यंत त्याचा अहवाल प्रशासनाला द्यावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका शाळेमध्ये 410 शिक्षक असूनही विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नच होत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी माध्यमाच्या 7 शाळा बंद होण्याची चर्चा आहे। त्यामुळे प्रशासनाला शाळा बंद करून जवळच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याची वेळ येते।
शेगावात अचानक केस गळती होऊन टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलंय। आतापर्यंत बाधा झालेल्यांची संख्या 156 वर पोहोचली आहे। मात्र अद्यापही वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाहीये आणि या प्रकरणी ICMR पथक बाधित गावांची भेट घेणार आहे। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये लोहरी सण साजरा करण्यात आला। यावेळी शीख आणि पंजाबी नागरिकांनी अग्नीला गुळ तीळ अर्पण करत प्रार्थना केली। मंचरमध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या थापलिंग खंडोबा देवाच्या 2 दिवसीय यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत खंडोबाचं दर्शन घेतलं। भारताचा किरकोळ महागाई दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.22% घसरलाय। 4 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचलाय। याचं मुख्य कारण नाशवंत अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये झालेली घट असल्याचं मानलं जात आहे आणि यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढलेली आहे। नवीन वर्षात महागाई, पेट्रोल, डिझेल आणि कर्ज स्वस्त होईल अशी आशा ठेवून चालणार नाही। रुपयावर डॉलर भारी पडू लागले आणि त्यामुळे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका डॉलरसाठी 83 रुपये मोजावे लागत होते। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठीची थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार खरं तर जपानच्या पायवाटीवरून जाण्याची शक्यता आहे। नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे, अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणं शक्य होणार नाही। मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे 15 जानेवारीला होणारी UGC नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। NTA ही परीक्षा स्थगित केली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलंय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते। राज्यभरातील 1,08,000पेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात पूर्व प्राथमिक म्हणजे प्ले स्कूल, नर्सरी चालवल्या जातात, मात्र त्यांची नोंदणी शिक्षण विभागाकडे करणं आता अनिवार्य आहे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले आहेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील रामकाल पथ विकास आणि सिंधुदुर्ग येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूमशी जोडण्यात येतील। केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। सिडको घरांसाठी अनेक जाचक-अटी शिथिल करण्याबाबत सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी संकेत दिलेले आहेत। त्यात एक घर असतानाही दुसरं घर घेण्याची अट काढण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो। लवकरच बोर्ड बैठकीमध्ये यावर निर्णय होतील अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। अटल सेतूवरील दैनंदिन वाहनांमध्ये नव्या कॅलेंडर वर्षामध्ये सरासरी 3,000ची वाढ झाली आहे। मागील 12 दिवसात या सेतूवरून एकूण 3 लाखांहून अधिक वाहनांनी ये-जा केली आहे। सध्या बहुतांश शहरातील वाहन चालक वाहतूक कोंडीनं त्रस्त झाले आहेत। यातच वाहतूक कोंडीचं वास्तव सांगणारा टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट जारी झालेला आहे। यात कोंडीच्या बाबतीत भारतात पुणे 3ऱ्या स्थानावर तर मुंबई 6व्या स्थानी आहे, तर जागतिक पातळीवर पुण्याचा 4था क्रमांक आणि मुंबई 39व्या क्रमांकावर आहे। टोरेस गुंतवणूक घोटाळा 38 कोटी रुपयांवर पोहोचला असून हे प्रकरण आता गंभीर झालंय, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालंय असा दावा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं विशेष न्यायालयामध्ये केलाय। गुंतवणुकीवर जास्त पैशांचा आमिष दाखवून 1.25 लाख नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या मुळाशी पोहोचणं गरजेचं आहे। फसवणूक करणाऱ्या युक्रेनियन नागरिकांचा शोध घ्यायचा आहे आणि आरोपींची सुटका करू नये असा जोरदार युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीनं सत्र न्यायालयामध्ये करण्यात आलाय।
राज्य सरकारनं 10 महिन्यांपूर्वी रिक्षा आणि मीटर टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करत त्यासाठी 50 कोटींचा निधी मंडळाच्या खात्यावर जमा केला। प्रतिनियुक्तीवर 4 अधिकाऱ्यांकडे अधिभार देखील देण्यात आला। मात्र मंडळाला अद्याप कार्यालयात नसल्यानं प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही। एआयमुळे पुढील 3 ते 5 वर्षात जागतिक बँकिंग क्षेत्रातील 2 लाख नोकऱ्या संपतील असा इशारा ब्लूमबर्ग इंटेलिजन्सनं दिलेला आहे। एआयमुळे कर्मचारी संख्येमध्ये 3% कपात होण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे आणि त्यामुळे मालमत्ता कराची देयकं नियमितपणे देण्यासाठी कार्यवाही करावी आणि उत्पन्न वाढीसाठी झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणावं असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिलेत। राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आयोजित केलेला 8 दिवसांचा मुंबई फेस्टिवल यंदा गुंडाळण्यात आलाय। तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणाचा हा भाग असल्याचं सांगण्यात येतंय। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला 1 वर्ष पूर्ण झालंय। वर्षभरात अटल सेतूवरून 83 लाख वाहनं धावली आहेत। या सेतूवरून दररोज सरासरी 22,689 वाहनं प्रवास करतात। थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी राज्यात 25,808 मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदवली गेली आहे। महावितरणानं यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता ही मागणी पूर्ण केली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षानं हर घर दस्तक अभियान राबवण्याचं ठरवलं आणि या अभियानाअंतर्गत ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नेमण्यात येणारा शिवदूत प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी संवाद साधणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। पक्षाकडून मुंबईत 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यामध्ये संवाद साधणार आहेत। यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहेत। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं आनंददायी बाब आहे। इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीनं चमकावं, तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली। 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते, हे भविष्यासाठी घातक आहे। कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथे एका कार्यक्रमात केलं। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केले होते। यंदा त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते। धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये असून आज त्याची पोलीस कोठडी संपेल आणि त्यामुळे आज वाल्मिक कराडला बीडच्या केज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं। पात्र विक्रेत्यांना आधार कार्डच्या आधारे कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 ते 50 हजारांचं कर्ज मिळतं। यासाठी पीएम स्वनिधी पोर्टलवर किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अर्ज करता येतो। राज्याला हादरवणारी संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे इथे घडली आहे। एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार करून तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं। या प्रकरणी पोपट खामगळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। संक्रांतीला पतंगबाजी करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी नजर ठेवली असून प्रतिबंधित नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यावर कारवाई केली जाते। घातक मांजाची विक्री आणि वापर करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं।